सॉरी, जिंदगी एक सजा है, जिंदगी एक सजा है और जुर्म क्या है पता नहीं। समझ में आ गया आपको? जिंदगी एक सजा है और जुल्म क्या है पता नहीं। इतने हिस्सों में बट गया हूं मैं, इतने हिस्सों में बट गया हूं मैं कि मेरे हिस्से में कुछ बचे ही नाही. लाईक दिस. बरोबर ना? हिट करायचे घरचे स्वप्न, माझे स्वप्न, रणजित सरांना वाटते अजून काय काय आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर का? होत असतं. बरोबर का? करावं तर लागणार आहे. पण अर्ध्यावर डाऊन नाही मोडणार सर, करणार सगळं. माझ्या धमक आहे, मला माहिती आहे सर. हे स्वतःला सांगायचं, मला नाही सांगा. आरसे समोर उभं राहायचं, तर बघायचं, म्हणायचं हाय धमक आहे तुझ्यात. असं बोलताना हात तुझ्यात नाही म्हणायचं. ओके चला. तर आपण बघितलं आफ्टर ग्लायकोलिसिस पायरुविक ऍसिड इज फॉर्म्ड आणि त्याचं अनारोबिक रेस्पिरेशनमध्ये काय काय होतं हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता आपल्याला काय बघायचं? आता आपल्याला बघायचं की पायरुविक ऍसिडला जर ऑक्सिजन मिळत असेल म्हणजे ॲरोबिक कंडिशनला पुढं काय होतं पायरुविक ऍसिडचं. पायरुविक ऍसिडचं ॲरोबिक कंडिशनला पुढं काय होतं हे आपल्याला बघायचं. ओके, आर यू रेडी विथ ऑल द प्रिव्हियस इन्फॉर्मेशन? तुम्हाला सगळं कालचं माहिती आहे ना सगळं? हां, ग्लायकोलिसिस झालं, आता पायरुविक ऍसिड तयार झाले. ते पायरुविक ऍसिडचं आपल्या बॉडीमध्ये ॲरोबिक कंडिशनला म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन काय काय होतं बघूया. ॲरोबिक रेस्पिरेशन होतं. हे कसं असतं बाळांनो? इट इज अ कम्प्लीट ऑक्सिडेशन. कम्प्लीट ऑक्सिडेशन म्हणजे काय? पूर्णपणे सगळे CO2 म्हणजे ग्लुकोजमध्ये काय असतं? 6 कार्बन असतात. पूर्णपणे 6च्या 6 कार्बन निघून जातात, पूर्णपणे सगळे हायड्रोजन निघून जातात, ऑक्सिजन निघून जातो आणि कार्बन ग्लुकोजमध्ये जी स्टोर्ड एनर्जी असते ती बाहेर पडते. काय तयार होतात? ATP तयार होतं. ओके, तर ते आपल्याला बघायचं. सो इट इज अ कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन रिलीजिंग CO2 वॉटर अँड एनर्जी. सो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ही प्रोसेस होते. बाय प्रोडक्ट काय काय द्यायचे? CO2 वॉटर अँड एनर्जी. लक्षात ठेवा, CO2 वॉटर एनर्जी हे 3 बाय प्रोडक्ट कोणाचे आहेत? ॲरोबिकचे. अनारोबिकचे काय बघितलं आपण? पायरुविक ऍसिड आणि CO2 आणि लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. फॉर दिस पर्पज बघा, पायरुवेट फायनल प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फायनल प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस? एक क्वेश्चन विचारतो, पायरुवेट किती कार्बनचा बनलेला आहे? 3 कार्बन. पायरुविक ऍसिड किती कार्बनचा आहे? मग मला सांग, एका ग्लुकोज पासून किती पायरुविक ऍसिड तयार होतील? बघ, ग्लुकोज 6 कार्बन आहे. ग्लुकोज किती कार्बनचा आहे? आपल्याला 3 कार्बन असलेले पायरुविक ऍसिड किती तयार होतील? 2. प्रोसेस होते का काय तुमच्या बाळांनो? नसेल होत तर करा, नसेल तर मला विचारा. आर यू गेटिंग माय पॉईंट? थोडासा कार्बनचा खेळ आहे हा, म्हणजे नंबरचा खेळ आहे. थोडंफारसं तुम्हाला एखादा क्वेश्चन नंबरमध्ये आला तर जंबल होऊ नका तिथं. तुम्हाला असं आलं की 6 ग्लुकोज मॉलिक्यूलचं ग्लायकोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला किती पायरुविक ऍसिड मिळतील? 12 मिळणार. किती मिळणार? 12. बरोबर का? एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिड मिळतील. ओके, मग मला सांगा, एका ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये 6 CO2 फिक्स करायचे तुम्हाला, किती केल्विन सायकल लागतील? हा क्वेश्चन काल मी वायसेटमध्ये टाकला होता. वायसेटला 10वीच्या पोरांना, तुम्ही नाही वायसेट होते बघा, त्याच्यात आला असेल का? नसेल आला त्यांना. तुम्हाला कळला का क्वेश्चन? नाही कळला? सगळ्यांना कळला का? नसेल कळला तर विचारा. आपण बघितलंय बाळांनो, 6 केल्विन सायकल म्हणजे 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल होतं, त्यावेळेस एक ग्लुकोज तयार होतो. प्रत्येक स्टेपला 3 ATP आणि 2 NADPH लागतात. असं आपण टोटल काढले 18 ATP 12 NADPH. बरोबर का? आठवते का काय? फोटोसिंथेसिस. हां, ओके. हे कुठं होते बाळांनो? मायटोकॉन्ड्रिया. ग्लायकोलिसिस कुठं होत होतं? ओके. फॉर दिस बघा, पायरुवेट ए फायनल प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सायटोप्लाझम इनटू, बाहेर आहे ते कुठे गेला आता? आतमध्ये. हे बघा तुम्ही, हे ग्लायकोलिसिस झालं, 2 ATP मिळाल्या. तुम्ही पायरुविक ऍसिडला कुठं पाठवलं? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये क्रेब सायकल होणार आहे.
आणि तिथून तुम्हाला काय बाहेर पडतोय बघा इथं CO2. जे काही एनर्जी तयार होणार आहे ते सगळे कुठं जाते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये. आणि तिथून वरून वरून कोण येतंय ऑक्सिजन. हे तो ऑक्सिजन वापरला जातो. ऑक्सिजनची रिएक्शन ऍक्च्युली कोणासोबत होते हायड्रोजन सोबत. काय तयार होते H2O. काय तयार होते सोबत तुम्हाला 36 ATP. कशा हे पुढे आपण कॅल्क्युलेशन करूया सगळं प्रॉपर तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगणार किती तयार होत आहेत. बोर नाही झाला सगळे बोर नाही व्हायचे बरोबर का. याची तयारी करतोय आपण. AC लाव का खिडकी उघडता उघड ठीक आहे पुढचं AC लावतो वाटलंच तर रिमोट नाहीये सध्या तर खिडकी उघडा. ओके चला विचार ना दोन विचार वापरू शकते ना. प्लांटमध्ये ते आतच राहतात तिथंच लिफ्टच्या आतच असतात. कसं आहे माहिती आहे का बघ जेवढी लाईट जास्त मिळेल ज्या म्हणजे आधी लाईट रिॲक्शन आहे आणि मग हां मग तुम्हाला काहीतरी अमाऊंटमध्ये बाहेरून घ्यावंच लागणार आहे. लक्षात जिथं मायटोकॉन्ड्रिया आहे तिथंच क्लोरोप्लास्ट असेल तर त्याला काय होणार आहे मिळणार आहे. पण सगळ्याच कंडिशनला असं नाही होणार की आता फ्रुट्समध्ये फ्रुट्स रेड आहेत समजा तिथं क्लोरोप्लास्ट आहेत का नाही तिथं काय फक्त मायटोकॉन्ड्रियाच आहे. त्यावेळेस मायटोकॉन्ड्रियाला बाहेरूनच घ्यावं म्हणजे बाहेरूनच घ्यावं लागणार आहे मुद्दा का. ओके बघा क्रुशियल इव्हेंट काय काय होतात. इथं 2 स्टेप घडतात ॲक्च्युली ॲरोबिक रेस्पिरेशनच्या. पहिलं आपण म्हणलं क्रेब्स सायकल दुसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम. बघा कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट बाय स्टेप वाईज रिमूव्हल ऑफ ऑल द हायड्रोजन ॲटम लिव्हिंग 3 CO2 मॉलिक्यूल. बघा ना एका पायरुविक ॲसिडमध्ये 3 कार्बन म्हणजे एका पायरुवेट ॲसिडमधनं किती CO2 बाहेर पडणार 3 बाहेर पडणार बरोबर का. मग किती CO2 बाहेर पडले 3च्या 3 CO2 पायरुविक ॲसिड जो 3 कार्बनचा ह्यातून बाहेर पडले म्हणजे कंप्लीट ब्रेकडाऊन झाला ना. मग मॉलिक्यूल इट टेक्स प्लेस इन मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता आपण काय म्हणलं ॲरोबिक रेस्पिरेशन कुठं होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियाचे 2 पार्ट आहेत मॅट्रिक्स आणि त्याचं मेम्ब्रेन. तर मॅट्रिक्समध्ये कुठली स्टेप होते ह्याच्यामध्ये क्रेब्स सायकल ही पहिली स्टेप कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट. कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट म्हणलं का क्रेब्स सायकल काय होतं कुठं होतं ते मायटोकॉन्ड्रिया. इथं कंप्लीट ऑक्सिडेशनचं मिनिंग ऑक्सिजन ऍड करायचं नाहीये हायड्रोजन रिमूव्ह करायचं. बघा हायड्रोजन रिमूव्ह केला तरी ऑक्सिडेशन होत असतं ऑक्सिजन ऍड केला तरी ऑक्सिडेशन होत असतं इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला ऑक्सिडेशन होत असतं. यु नो ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन रिडक्शन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हटले ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. हायड्रोजन जातो मग त्यासोबत इलेक्ट्रॉन पण. मुद्दा कळला का तुम्हाला. इट वॉज अ केमिस्ट्री नॉट बायोलॉजी यायला पाहिजे तुम्हाला. ओके पुढच्या स्टेपमध्ये काय होतं बोल ना. पायरुविक ॲसिड फक्त फॉस्फो निघतो. हां इनॉलचे तयार होतून पायरुविक ॲसिडच तयार करतो. इनॉलचं काय कुठं मिनिंग नाही काय नाही ते सोडून द्या विषय. इनॉलचं काय नाही कुठं ठीक आहे. आता पासिंग ऑफ अन इलेक्ट्रॉन रिमूव्ड ॲज अ पार्ट ऑफ हायड्रोजन ॲटम. इथं काय झालंय ऑक्सिडेशन. तसं CO2 बाहेर पडला का नाही बाळांनो तसं काय बाहेर पडतो इथं हायड्रोजन पण बाहेर पडतो. काय बाहेर पडतो हायड्रोजन. आता हायड्रोजन कसं इथं पण बाळांनो काय तयार होतं NADH तयार होतं. काय तयार होतं आणि अजून एक तयार होतं FADH. तुम्ही गेल्या वर्षी 10th SSC ला शिकलाय आठवतंय का NADH आणि FADH. इथं जे हायड्रोजन बाहेर पडतोय ना तो हायड्रोजन पुढे जाणार आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये विथ द हेल्प ऑफ कॅरियर. कोण आहेत प्रोटॉन कॅरियर NADH आणि FADH. येस ते सगळे येते. तुम्ही जरा चंबल होऊ नका मी तुम्हाला सगळं पुढं क्लिअर करणार आहे. जस्ट फोकस करा व्यवस्थित लिंक लावा फक्त. पासिंग ऑफ अन इलेक्ट्रॉन रिमूव्ड ॲज अ पार्ट ऑफ हायड्रोजन ॲटम टू मॉलिक्युलर O2. आता ह्यातला जो NADH आणि FADH आणि हायड्रोजन असतो ETS कडे तो कुणाकडे जातो ऑक्सिजन विथ द सायमल्टेनियस सिंथेसिस ऑफ ATP. इट ऑकर्स ऑन द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ही सेकंड स्टेप कुठं होते
इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता आय नो तुम्हाला थोडंसं कळत नसणार आहे सर, काय जरा तुम्ही बोलताय थोडं कळतच नाही, असं होतंय ना, का नाही होत? का कळतंय? चाल तुम्हाला एकदा व्हाईट बोर्डवरनं मी सांगतो, टेन्शन नका घेऊ. आपली प्रोसेस कुठं आली आहे बघा आता. हा सेल होता आपला, बरोबर. इथं काय समजा ए डॉक्टर गौरी, तुझ्यात धमक आहे म्हणायचं. अर्षद बघ कळलं का? ए डॉक्टर मोनिका, समजतंय का? होऊ शकता डॉक्टर तुम्ही. ते टॉपर येतात जे MBBS एम्सला लागतात, ते पण माणसं असतात की मशीन असतात ते. तुमच्यासारखं त्यांना बी मेंदू असतो, त्यांचा बी ते बऱ्यापैकी आपला 1400-1500 CC वाला आपला मेंदू आहे की नाही? सगळ्याचं सेमच आहे. मतलब हर एक को भगवान ने सेम सॉफ्टवेयर डाल के क्या किया है, यहाँ पे अपडेट करके भेजा है. तर सॉफ्टवेअर काम कसा करतोय, आता बघा कुठल्याही लॅपटॉपमध्ये विंडोजच असतो, बरोबर का? पण कुणाच्या लॅपटॉपमधून प्रोग्राम तयार होतात, कुणाच्या लॅपटॉपमधून फक्त गेमच खेळल्या जातात. सॉफ्टवेअर सेम आहे. तुम्ही त्या सॉफ्टवेअरला कसा वापरताय, कशासाठी वापरताय, ह्याच्यावरनं तुमचं काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. हा कोण आहे आपला सायटोप्लाझम. जस्ट एकदा हे करा, इथं कोण आलता, ग्लुकोज, बरोबर का? ग्लुकोजचं काय झालं, ग्लायकोलिसिस. काय तयार झालं तुम्हाला, दोन काय मिळालं तुम्हाला, पायरुविक ऍसिड. पण क्लिअर आहे, त्या प्रोसेसला काय म्हणलं आपण, ग्लायकोलिसिस. ग्लुकोजचं 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड तयार झालं, पुढे झालं सायटोप्लाझम, याला काय म्हणलं आपण, ग्लायकोलिसिस. आता हे जे 2 पायरुविक ऍसिड असतात, हे बाळांनो कुठे जातात, तिथं साईडला यु नो व्हॉट मायटोकॉन्ड्रिया असतो. काय असतो, हे पायरुविक ऍसिड कुठे जाते, आतमध्ये जाते. पायरुविक ऍसिड मध्ये काय होते मग, क्रेब सायकल होते. क्रेब कुठं झाली, मायटोकॉन्ड्रियाचं मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स मध्ये काय होते, क्रेब सायकल होते. क्रेब मध्ये जे काय मॉलिक्युल तयार होतात ते सगळे कुठे जात आहेत, मग कुठे जात आहेत, इथं असतं इनर मेम्ब्रेन. इथं होते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, इनर मेम्ब्रेनला, आतल्याच मेम्ब्रेनवरती होते. जाताना ह्या क्रेब मधनं काय काय जाते बघा. आता क्रेब मध्ये गेलं तर पायरुविक ऍसिड, क्रेब मधनं बाहेर पडतं काय, CO2. हा, CO2 आणि हायड्रोजन घेऊन कोण कोण जातं इकडं, NADH2 आणि FADH2, म्हणजे हायड्रोजन चाललाय कुठं, ETC मध्ये. ETC मध्ये काय येतं, महत्वाचं ऑक्सिजन. ऑक्सिजन तुम्हाला कुठं लागणार आहे, ETC मध्ये. तिकडून गेलेला हायड्रोजन आणि तिकडून आलेला ऑक्सिजन, ह्यानं काय तयार होतं बाळांनो, H2O बाहेर पडतो आणि या सगळ्यांमध्ये काय मिळते तुम्हाला, ATP मिळते. जवळपास 38 ATP मिळतात. सगळं काउंट करून नेट तुम्हाला 36 मिळतात, मग मायनस वगैरे करून, बरोबर का? म्हणजे आपल्याला आता कुठून कुठं जायचंय बाळांनो, क्रेब सायकलमध्ये जायचं. मग पायरुविक ऍसिड डायरेक्ट क्रेब सायकलमध्ये जात नाही, इथं मध्ये एक लिंक रिॲक्शन होते. काय होते बाळांनो, इथं लिंक. त्याला आता आपण कुठले रिॲक्शन बघूया, लिंक रिॲक्शन. लिंक रिॲक्शन म्हणजे काय होतं, आपल्याला जे पायरुविक ऍसिड मिळालेलं असतं, ते पायरुविक ऍसिड डायरेक्ट क्रेब सायकलमध्ये नाही जात, त्याच्या आधी मध्ये इथे एक मॉलिक्यूल तयार होतो ज्याचं नाव आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए. हा, आणि हा ऍसिटिल कोएन्झाइम ए बाळांनो आता कुठं जातो, हा जातो आता क्रेब सायकल. कुठं जातो, क्रेब सायकल. आता पायरुविक ऍसिड हे काय आहे, ग्लायकोलिसिसचा बाय प्रोडक्ट आहे. कुणाचा, ग्लायकोलिसिस. मला सांगा, ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकलचा लिंक कोण झाला, मग ऍसिटिल कोएन्झाइम ए. म्हणजे ह्याला आपण काय म्हणलं, लिंक रिॲक्शन. रिॲक्शन मुद्दा कळला का, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिंक रिॲक्शन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. ऍसिटिल पायरुविक ऍसिड नाही बाळा, हे पायरुविक ऍसिड ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट आहे.
मग हा ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट क्रेब्स सायकलमध्ये कोण घेऊन गेलं, कुठल्या फॉर्ममध्ये गेला? हां, आता इथं काय होतं, इथं एक CO2 बाहेर पडतो बाळांनो. काय पहिली गोष्ट इथे एक CO2 म्हणजे डिकार्बोक्झायलेशन झालं. काय झालं? आणि सोबत इथं काय होतं, NADH तयार होते. काय तयार होतो? NADH2. याचा अर्थ इथं काय झालं, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. काय झालं? ऑक्सिडेशन का म्हटलं? हायड्रोजन बाहेर पडलाय. काय बाहेर पडलाय? हायड्रोजन बाहेर पडला म्हणून ऑक्सिडेशन. CO2 बाहेर पडला म्हणून डिकार्बोक्झायलेशन. म्हणजे लिंक रिॲक्शन काय आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. कळते का नाही तुम्हाला? लिंक रिॲक्शन ही कसली प्रोसेस आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. म्हणजे इथं काय झालं, हायड्रोजन बाहेर पडला आणि CO2 पण बाहेर पडला आणि काय तयार झालं, ॲसिटिल कोएन्झाइम ए. त्याला तुम्हाला लागलं काय काय असेल ही रिॲक्शन करायसाठी? काय काय लागलं इथं तुम्हाला? कोएन्झाइम ए पाहिजे असतं तुम्हाला. काय पाहिजे असतं? इथं ॲसिटिल ह्याच्यामधनं निघाला, कुठला पायरुविक ॲसिडमधनं काय आलाय, ॲसिडिक ॲसिड आलेला असतं समजा ॲसिटिल. त्याला काय ॲड केला फक्त तुम्ही? कोएन्झाइम ए. ओके, फक्त पुढे घेऊन जाण्यासाठी, क्रेब्स सायकलमध्ये घेऊन जाण्यासाठी. बुकमध्ये आहे रिॲक्शन हे, तर तुम्हाला दाखवत होते. ओके, मुद्दा कळला तुम्हाला? काय होणार आहे कळलं? आणि नसेल कळलं तर उगच नाही म्हणू नका, बिंदास विचारा बाबा. इथं काय कमीपणा वगैरे नाहीये. मला डाऊट विचारणारे आवडतात, त्याच्यावरून कळतं की त्यांना तळमळ आहे. ओके, नसेल क्लिअर झालं तर एकदा अजून तुम्हाला मी कशात क्लिअर करतो. आता हे लिहायचं होतं का तुम्हाला? कळलं? ओके, इथं बघा तुम्हाला कळेल हे सगळं आता. हे बघा, हे आपली प्रोसेस आता मी तुम्हाला सांगितलं ती लिंक रिॲक्शन. त्यालाच काय म्हणलं आपण? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. वाई दिस कोलावरी? बिकॉज यहाँ पे क्या हो रहा है, CO2 बाहर निकल रहा है. यहाँ पे क्या हो रहा है, NADH बन रहा है. NADH तयार होतो म्हणजे इथं ऑक्सिडेशन होते. काय होतंय? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. काय म्हणलेला? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. कुणाचं? पायरुविक ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? Mg++ एन्झाईम पायरुवेट डिहायड्रोजिनेस. पायरुवेटमधनं तुम्ही हायड्रोजन काढलाय म्हणून त्याला पायरुवेट डिहायड्रोजिनेस वापरला आहे. बरोबर का? काय तयार झालं सांगा? बाय प्रोडक्ट ॲसिटिल कोएन्झाइम ए प्लस CO2 प्लस NADH. बरोबर? हे बघा, बोल ना. हा, सायटोप्लाझम. सायटोसोल म्हणजे आता काय झालं बघा इथं, पायरुवेट म्हणजेच पायरुविक ॲसिड एंटर द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स अँड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम पायरुवेट डिहायड्रोजिनेस. तुम्ही म्हणता सर म्हणले तर डिकार्बोक्झायलेशन आणि एन्झाईम तर डिहायड्रोजिनेस वापरले, तर काय काय झालं ह्याचं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. आणि ऑक्सिडेशन करायसाठी तुम्हाला काय करावं लागेल? हायड्रोजन काढावं लागेल. म्हणून कुठले एन्झाईम वापरले? ऑक्सिडेटिव्ह पायरुवेट डिहायड्रोजिनेस एन्झाईम वापरतो. विचारतील बरं का भावांनो. बघा, एन्झाईम आपण ग्लायकोलिसिसमध्ये 2 बघितले, इन्व्हर्टेज आणि हेक्झोकायनेस. बरोबर का? आता पायरुवेटचं ॲसिटिलसाठी एक एन्झाईम आहे, कुठलं? पायरुवेट डिहायड्रोजिनेस. तर काय प्रोसेस होते? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. या स्टेपला काय काय लागते? कोएन्झाईम लागतात 2. कुठले कुठले? NAD आणि कोएन्झाईम ए. हे पण विचारले. एका ठिकाणी मी ॲज अ फॅकल्टी म्हणून एंट्रन्स एक्झाम द्यायला गेलतो, तिथं हा क्वेश्चन आलता. मी हे कधी डोक्यातच ठेवलं नव्हतं. इट रिक्वायर कोएन्झाईम, ते लक्षात ठेवा. लिंक रिॲक्शन किंवा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले 2 कोएन्झाईम लागतात? हे यार कुठले कुठले सांगा ना? NAD आणि कोएन्झाईम ए. हे दोन काय लागतात तुम्हाला? एन्झाईम लागतात तिथं. ड्युरिंग दिस प्रोसेस काय होतं? 2 NADH तयार होतात. 2 NADH मॉलिक्युल आर प्रोड्यूस फ्रॉम 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. हे महत्वाचं आहे. म्हणजे एका पायरुविक ॲसिड पासून किती? 1 NADH. एका ग्लुकोज पासून किती किती पायरुविक ॲसिड? NADH किती मिळणार? 2. इथं बघा ना बाळांनो, हे 1 पायरुविक ॲसिड आहे. किती NADH मिळालाय तुम्हाला इथं? 1. बरोबर का? मोनिका कळतंय का? हे बघा,
एक पायरुविक ऍसिड तयार झाला. एक पायरुविक ऍसिड पासून एक काय मिळालं तुम्हाला, NADH. पण एका ग्लुकोज पासून तुम्हाला किती पायरुविक ऍसिड मिळतात, 2 पायरुविक ऍसिड. 2 पायरुविक ऍसिड पासून हे किती मिळणार, 2. सगळंच 2 मिळणार तुम्हाला. 2 CO2, 2 ऍसिटिल वगैरे वगैरे. आपण 1 बाय 1 घेऊन जाऊया असं समजा तुम्ही. ओके, म्हणजे एका ग्लुकोजला क्रेब सायकलमध्ये कंप्लीट ब्रेकडाऊन करण्यासाठी तुम्हाला किती क्रेब सायकल फिरवाव्या लागतील, 1 का 2? 2 लागतील. हा कसं काय म्हणतो, केल्विन आलं का? मी केल्विन म्हणलं, क्रेब म्हणलं. क्रेब लक्षात ठेव. एका ग्लुकोजला कंप्लीट ब्रेकडाऊन करायसाठी तुम्हाला किती क्रेब सायकल लागतील, 2. आणि एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिड. प्रत्येक पायरुविक ऍसिडला 1 केल्विन सायकल लागते, सॉरी क्रेब सायकल लागते. आणि एका ग्लुकोजला ब्रेकडाऊन करायला 2 क्रेब सायकल. फायनली मग बघा, ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे एंटर झाला बाळांनो, ट्रायकार्बोक्झायलिक ऍसिड सायकल म्हणजे TCA सायकल मध्ये तो गेला. आता आपण काय शिकणार आहे, TCA सायकल म्हणजे हेच सायट्रिक ऍसिड सायकल. आता हे पाठ सोपे आहे, टेन्शन नका घेऊ. जसं ग्लायकोलिसिस होतं ना तसंच हे आहे बघा, कळलं का? ग्लायकोलिसिस तशीच काय आहे, हे असते. तुम्हाला सोपे दिली ऍक्च्युली. स्टेट बोर्ड मध्ये जर बघितलं ना, बिंग चाल तुम्ही, एवढे नाव आहेत. ही आहे बघा. काय होतं, ऍसिटिल कोएन्झाइम कुठे येतं आता, क्रेब सायकल मध्ये. त्याला रिसिव्ह करायला कोण येतं, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट काय तयार होतो इथं, सायट्रिक ऍसिड. म्हणून या सायकलला काय म्हणतात, सायट्रिक ऍसिड सायकल. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट काय तयार झाला म्हणून काय म्हणणार, सायट्रिक ऍसिड सायकल. पहिला मुद्दा. परत ही सायट्रिक ऍसिड काय आहे, ऍसिड आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, ट्रायकार्बोक्झायलिक ऍसिड सायकल. काय म्हणतात, बरोबर, TCA. आणि ह्या भाऊंनी शोधून काढली, ह्या हॅन्सम भाऊंनी शोधून काढली, म्हणून त्याला काय म्हणतात, क्रेब सायकल. तर हान्स क्रेब नाव आहे त्यांचं, तर हान्स क्रेब. ओके, चला बघूया क्रेब सायकल. सिक्वेन्स सोपा आहे याच्यामध्ये पण. ऍसिडिल कोएन्झाइम येतो, ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, परत सिसॅकोनिटिक आयसोसायट्रिक, नंतर अल्फा किटोग्लुटारेट, ऑक्झॅलो सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, आणि परत वर काय तयार होतो आपला, ऑक्झॅलो सक्सिनेट. तुम्हाला एवढा स्टेप नाही दिली, तुम्हाला काय काय दिले फक्त, ऍसिडिल कोएन्झाइम आहे, सायट्रिक ऍसिड, सायट्रिक ऍसिडचा अल्फा किटो ग्लुटारेट किंवा अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड. अल्फा किटो ग्लुटारिकचं काय तयार होते, सक्सिनिक ऍसिड, सक्सिनेटचं मॅलिक ऍसिड, मॅलेटचं परत ऑक्झॅलो सक्सिनिक. हे एकदा पाठ करायचं, फक्त सिक्वेन्स पाठ करायचं बाळांनो. आधी काय, सायट्रिक ऍसिड, देन अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड, देन सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट आणि ऑक्झॅलो ऍसिड. फ्युमारेट राहिलं का, नाही आहे ते, हाय पण तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, काय ते स्टेट बोर्डमध्ये आहे, शिकवताना येते ते सगळं. सिक्वेन्स कळला का, बघा तुम्ही लक्ष द्या. सायट्रिक ऍसिड, अल्फा किटो, देन सक्सिनेट, देन मॅलेट, आणि देन ऑक्झॅलो सक्सिनेट. सिक्वेन्स कळला का, सायट्रिक ऍसिड, अल्फा किटो, सक्सिनेट, मॅलेट, ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड, OAA. कसं 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 सिक्वेन्स सांगा. हां ठीक आहे, OAA ऍसिटिल वरून आला, कोण तयार झालं, सायट्रिक ऍसिड, देन अल्फा किटो, देन 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 सायट्रिक ऍसिड, देन अल्फा किटो. पूर्ण नका मग, अल्फा किटो म्हणा बास होते, अल्फा किटो, देन 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 ओके. ह्याच्यामध्ये मध्ये काय प्रोडक्ट, ह्याच्यामध्ये मध्ये काय आता काय प्रोडक्ट आहेत पण तुम्हाला दिले नाही. हे ओरिजिनल क्रेब सायकल आहे. हे बघा, सायट्रेटच्या नंतर आपल्याला काय दिले, अल्फा किटो दिले, बरोबर का. त्याच्यामध्ये कोण आहे, अकोनिटेट, परत आयसोसायट्रेट दिले बघा इथं. हे बघा, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, हे असे प्रोडक्ट आहेत. हे तुम्हाला कुठे दिसत आहेत, स्टेट बोर्डमध्ये. एनसीईआरटीने तुम्हाला एकदम सोप्यात दिले, नशीब तुमचं. आता
ह्या सगळ्या स्टेपमध्ये कुठं कुठं काय होते, डिकार्बोक्झायलेशन होते म्हणजे CO2 बाहेर पडतोय, आणि कुठं कुठं NADH तयार होतोय हे बघायचे आपल्याला. नीट जर चेक केलं तर तुम्हाला एक कळेल, सायट्रिक ऍसिडचं अल्फा किटोच्या मध्ये काय होते, एक CO2 बाहेर पडतोय आणि एक NADH बाहेर पडतोय. देन अल्फा किटो आणि सक्सिनेटच्या मध्ये काय होते, एक CO2 आणि एक NADH. आता मला सांगा, आपल्या एका पायरुवेट पासून किती CO2 बाहेर पडायचे? 3. मगाशी आपण बघितलं. श्रावणी, एक पायरुविक ऍसिड किती कार्बनचा आहे? 3. मग किती CO2 बाहेर पडायला पाहिजे? 3. बरोबर का? त्याला पहिला कुठं पडला, हे बघा इथं पडला है ना. पायरुवेटचं ऍसिडिलच्या मध्ये काय झालं, पायरुविक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये तयार कन्व्हर्जन काय झालं, CO2 झालं का नाही, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन झालं का, CO2 बाहेर पडला, NADH तयार झाला, तो एक CO2 झाला. दुसरा कुठं, इथं. तिसरा कुठं, इथं. 3 पडले का CO2 बाहेर. आता पुढं काय होतं, आता पुढं कुठं CO2 बाहेर नाही पडणार, पुढं फक्त एका ठिकाणी काय होणार, FADH2 आणि एका ठिकाणी NADH2. तुम्ही जे शिकला होता का नाही टेन्थेसिसला, की एका पायरुविक ऍसिड पासून तुम्हाला 3 NADH2 आणि एक FADH2 मिळतो. हे बघा, 3 कळले का तुम्हाला, 1 2 आणि 3, आणि एक काय मिळाला, FADH2, आणि एक काय मिळते, ATP. GTP म्हणजेच ATP. GTP इज अ फॉर्म ऑफ ATP. फक्त काय केलं त्यांनी, ॲडोनोसिनच्या ऐवजी काय वापरलंय, गॉनोसिन वापरलाय. G फॉर गॉनोसिन, A फॉर, म्हणजे ATP आणि GTP दोघं कसे आहेत, सेमच आहे. ते एनर्जीचा प्रकार आहे, एनर्जीचा, म्हणजे पुढे जाऊन GTP पासून तुम्हाला काय मिळणार आहे, ATPच मिळणार आहे. ओके. आता हे थोडंसं मी माझ्या भाषेत सांगितलं, आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया, नीट लक्ष द्या. थोडंसं बोर झालंय ना, सगळे ताट बसताना श्वास घ्या मोठे. गॉनोसिन ट्रायफॉस्फेट, बोल ना. काढसाठी केले काय ना, त्याचं मग लॉजिक नाही. ओके, स्टार्ट करूया. बघा, TCA सायकल म्हणजेच ट्रायकार्बोक्झायलिक ऍसिड सायकल, और क्रेब सायकल, और सायट्रिक ऍसिड सायकल. कुणी एव्हिडन्स केली पहिली? येस. स्टेप्स. पहिली स्टेप काय, आता पहिली स्टेप काय, ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे एंट्री करणार आहे, आता सायट्रिक ऍसिड मध्ये. त्याची रिएक्शन कोणासोबत होणार आहे, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. या स्टेपलाच काय म्हणले, कंडेन्सेशन ऑफ ऍसिटिल ग्रुप विथ ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड अँड वॉटर टू फॉर्म सायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सायट्रेट सिंथेटेस एन्झाईम. ह्याच्यामध्ये जो COA मॉलिक्यूल आहे ना, हा रिलीज होतो, परत कुठं जातो, लिंक रिएक्शनला माघारी जातो. पण इथं आपण आता जी लिंक रिएक्शन केली ती आठवते का तुम्हाला, आठवते ना. इथं आपण आत काय काय टाकलं होतं मला सांगा. हां, सॉरी, कोएन्झाइम ए टाकला होता. काय टाकला होता, प्लस NAD, आहे की नाही. तुम्हाला काय मिळालं होतं इकडं, काय मिळालं, ऍसिटिल कोएन्झाइम ए प्लस CO2 प्लस NADH2, बरोबर का, हे मिळालं होतं. म्हणजे इथं तुम्हाला जो कोए लागतोय का नाही, तो कोए इथूनच परत जातोय बघा माघारी, कळलं का. कुठनं, ऍसिटिलचं सायट्रिक ऍसिड होताना CO बाहेर पडला का नाही, COA परत कुठे गेला, माघारी रिॲक्शन करायला गेला अजून, बरोबर ना, का नाही कळलं. COA बाहेर पडला, परत गेला माघारी. आता काय झालं मग, ऍसिटिलचं आणि ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड ह्या दोघांची काय झाली, रिॲक्शन झाली. सोबत कोण ऍड झाला इथं, H2 ऍड झाला, आणि काय तयार झालं, सायट्रिक ऍसिड. काय तयार झालं, एन्झाईम कुठलं वापरले, सोपं आहे, सायट्रेट सिंथेज. सायट्रेट सिंथेज. या पहिल्या स्टेपलाच काय म्हणलं आपण, कंडेन्सेशन ऑफ ऍसिटिल ग्रुप विथ OAA इन प्रेझेन्स ऑफ वॉटर टू फॉर्म सायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम सायट्रेट सिंथेसिस. इथं जे COA बाहेर पडलं ते कुठे गेलं, रिटर्न गेलं परत. आता सायट्रेट आलं बघा इथं, ह्यांनी आता इथनं बुकमध्ये दिलं नाही मूर्ख लोकांनी, आणि आता सांगितले बघा तुम्हाला. सायट्रेटचं काय तयार होते, आयसोसायट्रेट. काय तयार होते, म्हणजे इथं मध्ये एक स्टेप काय आहे,
आयसोसायट्रेट तयार होते. सायट्रिक ऍसिड नंतर काय तयार होते? आयसोसायट्रेट. त्या स्टेपला काय म्हणले? आयसोमरायझेशन. काय म्हणले? आता बघा इथे हे CO2 इथं मध्ये दाखवलाय का नाही? हा CO2 इथं नाही पाहिजे, कुठं पाहिजे आता? इथं पाहिजे. थोडी रिॲक्शन आपण आता काय करूया? चेंज करूया. तो बघा आता थांबा, तुम्ही आता लगेच लिहू नका, वाटलंच मी तुम्हाला ते लिहायला आपण पूर्ण शिकून झालं का हे काय करूया? सायकल पुन्हा काढूया. चालते? तर त्यांनी काय म्हणले आता? सायट्रेट कन्व्हर्जन कशात झालं? आयसोसायट्रेट. आता आयसोसायट्रेटचं कशात झालं? अल्फा किटो. हे 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 बरोबर आहे स्टेप. आता इथं काय होतं बाळांनो? इथं CO2 बाहेर पडतो. इकडे साईडला काढतो मी. CO2 कुणा म्हणजे डिकार्बोक्झिलेशन कुणाकुणाच्या मध्ये झालं बाळांनो? आयसोसायट्रेटचं आणि अल्फा किटोच्या मध्ये. त्याचं काय तयार झालं बाळांनो? आता त्यांनी दिलंय कुठं? सक्सिनिक ऍसिड. सक्सिनिकच्या मध्ये काय तयार झाले? सक्सिनिल कोएन्झाइम ए तयार झालं. दिलंय का त्यांनी मध्ये? नाही दिलं. सिक्वेन्स बदलला आता. सायट्रिक ऍसिड, आयसोसायट्रिक ऍसिड, देन अल्फा केटोग्लुटारेट आणि देन सक्सिनिल कोएन्झाइम ए आणि देन सक्सिनेट. आता मधले सगळ्या स्टेप थोडा बदलणार. आता मग अशी तुमच्या बुकमध्ये CO2 कुठं दाखवलाय? सायट्रिकच्या आणि अल्फा किटोच्या मध्ये, पण ऍक्च्युअली तो कुणाच्या मध्ये? आयसोसायट्रेट आणि अल्फा किटोच्या मध्ये. आता NADH तर आपण अजून कन्फर्म केलेलं नाही, ते पुढे बघूया. आता अल्फा किटोचं काय होतं बाळांनो? इथं बरोबर दिला. हा एरो बरोबर आहे. तर मी फक्त काय करतो? हा एरो इथून खुडतो, तो एरो आतमध्ये काढतो. मग तुम्हाला काय होईल? CO2 कुठं बाहेर आलाय कळेल. तुमच्या बुकमध्ये बरोबर आहे. अल्फा किटो आणि सक्सिनिलच्या मध्ये एक CO2 काय झाला? बाहेर पडला. म्हणजे डिकार्बोक्झिलेशन कुणाकुणाचं होतंय बाळांनो? पहिलं कुणाचं? आयसोसायट्रेटचं अल्फा किटोमध्ये आणि अल्फा किटोचं सक्सिनिलच्या मध्ये. म्हणजे बरं झालं, सिक्वेन्शियली तुम्हाला काय होते? दोन ठिकाणी CO2 बाहेर पडतोय. कुठं कुठं डिकार्बोक्झिलेशन होतं असं विचारतील तुम्हाला. पहिलं कोणाचं होतंय? आयसोसायट्रेट्स आणि दुसरं अल्फा किटो ग्लुटारेट्स. मुद्दा कळला? CO2चा विषय संपला. संपला का? होय म्हणा की. हे असं लिहिता का कसं करता का? सेपरेट लिहिताय तुम्ही? आणि हे क्लिक केलं का जाईल माझ्याकडून. आता लिहा तुम्ही वाटलंच तर. आयसोसायट्रेटच्या आणि ह्याच्यामध्ये काय लिहा? सॉरी, सायट्रेट आणि आयसोसायट्रेटच्या मध्ये. हा नंतर आपण एक पूर्णच काढूया. नाही तर सेपरेटली तुम्ही लिहा. ह्याच्यावर फोकस नका करू, लगेच मिळ होणार, जागाच नाहीये. चालतंय का? आपण सेपरेट लास्टला एक काढून देतो तुम्हाला मस्तपैकी. हा चला समजून घेऊया आधी. आता सक्सिनिलचं काय होतं पुढं? तुम्ही सांगा सर. सक्सिनिल कोएन्झाइम ए कुठं होता आपला मागाशी? सक्सिनिल हे बघा हे होत आहे ना. सक्सिनिल कोएन्झाइम ए. इथं काय झालं? CO2 बाहेर पडला एक. NADचं वगैरे नंतर सांगतो, थोड्या वेळासाठी होल्ड करा त्याला. सक्सिनिल कोएन्झाइम ए इज कन्वर्टेड टू सक्सिनिक ऍसिड. बरोबर आहे. ही स्टेप काय? बरोबर आहे. इथं काय तयार झालं? JTP. तो तुम्हाला विचारतील बाळांनो, सक्सिनिल कोएन्झाइम ए इज कन्वर्टेड इनटू सक्सिनिक ऍसिड अँड GTP मॉलिक्यूल. म्हणजेच तो कोण आहे? ATP इज सिंथेसाइज्ड. यालाच म्हणतात सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. IMP खूप IMP बाळांनो. म्हणजे काय? डायरेक्ट तुम्हाला ATP मिळेल ना. बघा NADH तयार झाला, त्याच्यापासून ATP तुम्हाला कधी मिळणार आहे? ETC मध्ये गेल्यावर. तुम्हाला डायरेक्ट ATP मिळाला कुठं? पहिला ग्लायकोलिसिस मध्ये, दोन ठिकाणी. आता तिसरा कुठं मिळालाय? क्रेब्स सायकल मध्ये. डायरेक्ट ATP तयार होणं म्हणजे काय? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. काय म्हणायचं? सबस्ट्रेट म्हणजे ग्लुकोज. ग्लुकोजला ब्रेकडाऊन करता करता डायरेक्ट ATP कुठं कुठं मिळतात? डायरेक्ट ATP. त्याला काय म्हणायचं? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. तुम्हाला क्वेश्चन काय येईल? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन ऑकर्स इन डॅश डॅश इन विच स्टेप? सक्सिनिल कोएन्झाइम ए टू सक्सिनेट याच्यामध्ये काय होतं? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आणि तुम्हाला ATP मिळतं का JTP मिळते? JTP आएगा. ये क्वेश्चन आएगा. ओके ओके मैं रखना ये. ओके का? ओके. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन कुठं होते? सक्सिनिल आणि सक्सिनिक ऍसिडच्या मध्ये. काय होते इथं? सांगा सगळ्यांना मोठ्याने. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणजेच
जीटीपी मॉलिक्यूल फॉर्मेशन. सबस्ट्रेट म्हणजे कोण आहे आपला, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करायचं चालू आहे. ते ब्रेकडाऊन करता करता डायरेक्ट तुम्हाला काय मिळत आहेत, एटीपी मिळतात. दिले का बुकमध्ये असं. पुढं काय होतं आता मग, सक्सिनिक ऍसिडचं काय होतं बघा, इथं काय म्हणलंय बघा, इन अ कपल्ड रिएक्शन जीटीपी इज कन्वर्टेड टू जीडीपी विथ सायमल्टेनियस सिंथेसिस ऑफ एटीपी फ्रॉम एडीपी. कळलं तुम्हाला. जीटीपीच परत पुढे जीडीपी मध्ये जातो आणि जीडीपीचं परत काय तयार होतं तुम्हाला, म्हणजे थोडक्यात जीटीपी पासून तुम्हाला काय मिळणार आहे, एटीपी मिळणार आहे फायनल. बरोबर. येस. हा तसं असतं. कुठे गेला तो, हा फॉस्फेट गेला की, पण इथं जो गेला हा फॉस्फेट नाही गेला भावांनो. जसं आपण बघितलं डायरेक्ट आपला एटीपी तयार झालं, लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन, सॉरी सायक्लिक आणि नॉन सायक्लिक मध्ये डायरेक्ट काय तयार झालं, एटीपी. तसं एटीपी तयार झाले. बरोबर का. आता बरोबर की, अरे भावांनो हा जीडीपी म्हणजे कोण आहे, कॉनोसिन. हा पण कोण आहे, कॉनोसिन. आपल्याला जी च्या ऐवजी फक्त पुढं काय आणायचं आहे, ए आणायचं. तो ए येतो बाळांनो पुढं विथ सायमल्टेनियस सिंथेसिस ऑफ, म्हणजे जी निघून जातो आणि काय येतो बाळांनो तिथं, ए येतो रे. आणि ए पासून म्हणजे एडीपी पासून काय तयार होतो, एटीपी तयार होतो. फक्त काय बदलते इथं, जी च्या ऐवजी कोण येतो, ए ऍड होतो. जीटीपी ही आपला फॉर्म नाहीये. आपल्या आपल्या करन्सी, आपली एनर्जी करन्सी एडीपी आहे का जीडीपी आहे, सॉरी एटीपी आहे का जीटीपी आहे, एटीपी. मग आपले काय म्हणजे थोडक्यात कसं, आपण दुसरीकडून पैसे आणलं, युएसए मधनं पैसे आणलं डॉलर, ते आपण इंडियात काय करतो, रुपयेमध्ये कन्वर्ट. तर इथं आपल्याला काय पाहिजे, एटीपी. मग हे काय करते, कन्वर्ट करते जीटीपीचं एटीपी मध्ये. कळलं का. काय विचारलेलं नाही कुठंच, सो डोंट वरी. फक्त क्वेश्चन काय आला इथं, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन कुठं होते, सक्सिनिल कोएन्झाइम ए टू सक्सिनेट. तर काय तयार होते, जीटीपी तयार होते. जीटीपी कशापासून तयार झालाय, जीडीपी पासून. सायमल्टेनियसला काय होतं मग, जीडीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये होतं आणि एडीपीचं काय होतं, एटीपी असं. आणि मग पुढं काय होतं, सक्सिनिल कोएन्झाइम ए हा जो आहे ना भाव, हा भावचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मॅलिक ऍसिड. इथं काय झालं म्हणलंय त्यांनी, ऑक्सिडेशन झाले. काय झाले, ऑक्सिडेशन झाले म्हणजे हायड्रोजन बाहेर पडलाय भावनं. काय बाहेर पडलाय, आणि तो कोणी घेतला मग, एफएडी. कोणी घेतला, काय तयार झाला, एफएडीएच. सो इथे एक झालं ऑक्सिडेशन. ऍक्च्युली वर वर आधीच दोन ठिकाणी ऑक्सिडेशन झाले भावनं. कुठं कुठं, इथे एक झाले आणि इथे एक झाले. त्याच्याबद्दल बोललेलं नाही आहेत अजून, ते एक स्टेप मध्ये सांगतो तुम्हाला. ओके. सो इथं तुम्हाला सांगितलं इथे एक ऑक्सिडेशन झाले. इथे मी गोल केलाय का, तिथं तीन ठिकाणी काय झालं बाळांनो, ऑक्सिडेशन. आणि वर एक ठिकाणी होते अजून. अशा प्रकारे तुम्हाला 1 2 3 3 काय मिळाले, एनएडीएच. 3 काय मिळाले, NaDH2. आणि एक काय मिळाला, FaDH2. बरोबर का. लास्टला आपण छान सायकल काढून दाखवतो तुम्हाला मस्त, मला एकदम प्रॉपर समज. चालतंय का, होय म्हणा की. ओके. सो ऑक्सिडेशन ऑफ मॅलेट टू OAA इथं स्टेप त्यांनी संपवल्या. आता थोडंसं ऍड झाले काय प्रोडक्ट, ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऑक्झॅलिक ऍसिडिक ऍसिड, वॉटर. काय मिळालं तुम्हाला, सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिडचं डिकार्बोक्झायलेशन का नाही, आयसोमरायझेशन, सॉरी काय झालं, आयसोसायट्रेट. आयसोसायट्रेट मधनं CO2 निघून गेला आणि अल्फा किटो. अल्फा किटो मधनं CO2 निघून गेला आणि सक्सिनिल कोएन्झाइम ए. लक्षात ठेवा, ठीक आहे पुढे सांगतो ते. सक्सिनिल कोएन्झाइम ए, सक्सिनिल कोएन्झाइम ए पासून ऑक्सिडेशन होतं आणि सक्सिनिक ऍसिड तयार होतं. इथं जीटीपी म्हणजेच सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन होतं. देन सक्सिनेटचं काय होतं, फ्युमेरिक ऍसिड तयार होतं. इथं काय होतं, ऑक्सिडेशन. आणि तुम्हाला काय मिळतं, FaDH2. आणि देन मॅलिक ऍसिडचं कन्व्हर्जन
ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड. इथं पण ॲक्च्युली काय होते, ऑक्सिडेशनच होते. काय होते, पण त्याला वेगळंच नाव दिलं, ते खाली बघूया आपण. ठीक आहे, सध्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड मिळालं. पाठ झालं का? बोल ना. हां, सक्सिनिक ऍसिड आणि मॅलिक ऍसिडच्या मध्ये दिले इथं ऑक्सिडेशन ऑफ सक्से. ओके, हां, थांबा फ्युमारेट दिलंच नाही काय मधलं. हां, बरोबर आहे. म्हणजे इथं फ्युमारेट लिहा, मग मॅलिक ऍसिड. हां हां, सक्सिनेट आणि फ्युमारेटच्या मध्ये कोण मिळते तुम्हाला? FADH म्हणले त्यांनी. हे बघा, ऑक्सिडेशन ऑफ सक्सिनेट टू फ्युमारेट, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळते? FADH2. फ्युमारेटचं देण काय होते बाळांनो? मॅलेट. हे सिक्वेन्स एक थोडा लक्षात ठेवा. आपण प्रॉपर अख्खी सायकल काढल्यावर तुम्हाला कळेल. 2 मिनिटं होल्ड करा, तुम्हाला अख्खी रिॲक्शन दाखवतो छानपैकी. आता इथं म्हणले बघा, हे का ॲट 3 पॉईंट, ॲट 3 पॉईंट काय झालं बाळांनो? NAD इज रिड्यूस टू NADH. 1 पॉईंटला काय झाले? FAD इज रिड्यूस टू FADH2. 3 पॉईंट कुठले कुठले आहेत? पहिला, आयसोसायट्रिकचं अल्फा किटोमध्ये, जिथे इथं CO2 बाहेर पडलाय ना, तिथे तिथंच काय झालंय? NADH2. मग त्याला आपण एक शब्द वापरूया आता, जसं आपण लिंक रिॲक्शनला वापरलेला. कुठला गौरी, कुठला शब्द वापरशील? जिथं CO2 पण बाहेर पडतो आणि NADH2 पण तयार होतो. फक्त ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन. काय म्हणायचं? ऑक्सिडेशन म्हणजे हायड्रोजन बाहेर पडतोय ना, तो बघा इथं. इथं काय होतंय? CO2 बाहेर पडला, डिकार्बोक्झिलेशन. हायड्रोजन पण बाहेर पडला, ऑक्सिडेशन. मग काय झालं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन. कुठं कुठं होणार आहे ते? आयसोसायट्रेट आणि अल्फा केटोच्या मध्ये. आता इथं मेन्शन केलं का कुठं? असं नाही. तिथं ऑप्शनमध्ये असं जरी आलं तन्वी, काय आलं? सायट्रिक ऍसिड टू अल्फा किटो, NADH तयार होते, तरी पण काय बरोबर आहे. हां, स्टेपमध्ये असं दिलंय आयसोसायट्रिक आणि अल्फा किटोच्या मध्ये, तर मग ते बरोबर आहे. ते नसेल तर काय बरोबर आहे मग? सायट्रिक ऍसिड टू अल्फा किटो. देन अल्फा किटो टू सक्सिनेटच्या मध्ये पण काय होते बाळांनो? आता इथं मध्ये कोण आहे? सक्सिनिल कोएन्झाइम A. तिथं काय झालं? CO2 बाहेर पडला, सेम NADH2. तर 2 ठिकाणी काय झालं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन झालं 2 ठिकाणी. आता इथनं पुढे इथं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. इथं पण काय? ऑक्सिडेशन. 2 ठिकाणी फक्त ऑक्सिडेशन होते, 2 ठिकाणी काय होते? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन. तनिष्का कळते का? थोडं जड जाते. काय जडी जाते सांग मला? ते पाठ होते. कॉन्सेप्ट कळते का मला सांगा तुम्हाला? कधी कुठे काय झालं? आकांक्षा काय त्रास होतोय? काय सर्दी झाली? काय आजार आहे? काय त्रास होतोय? गरम पाणी पिते का थंड? गरम प्यायचं. फॅन. विक्स वगैरे तोंडात ठेवायची. मग विक्सनं काय होतं? नाकात जे आपलं जाम झालेलं असतं ना, आपण जे झंडूबाम वगैरे लावतो का, त्यानं कसं नाकात आपोआप पाणी होतं, मोकळं होतं नाक. सेम ते विक्स ठेवले का काय होतं? हा एरिया मोकळा ठेवतं ते. ओके, असू द्या, बाकी ओके आहे ना? तो ॲट 1 पॉईंट FADH2 तयार होतोय, 3 पॉईंटला NADH2 1 पॉईंटला. याचा अर्थ तुम्हाला 3 NADH आणि 1 FADH मिळते, बरोबर का? होय म्हणा की. हो सर. हां, कंटिन्यू ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम A व्हाया TCA सायकल रिक्वायर कंटिन्यू रिप्लेसमेंट ऑफ OAA. म्हणजे हे सायकल सायक्लिक का म्हणलं हिला? हा OAA कंटिन्यू काय झाला पाहिजे? तयार झाला पाहिजे, बरोबर का? रिप्लेनिश झाला पाहिजे. इट ऑल्सो रिक्वायर रिजनरेशन ऑफ NAD अँड FAD फ्रॉम NADH2 अँड FADH2. आता हे काय बघा, NADH आणि FADH तयार झाला, पण त्यामध्ये काय झालं? NAD आणि FAD हे काय झाले? लॉक झाले. तुम्हाला ते लागणार आहेत ना कंटिन्यू. तुम्ही काय करता? त्यांना घेऊन, ऍक्च्युली या दोघांचं काम काय माहिती आहे का तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? काय काय काम आहे दोघांचं? कॅरियर ऑफ प्रोटॉन, म्हणजे हायड्रोजनला तिकडे घेऊन जात आहेत, बरोबर का? तिकडे जायचं, हायड्रोजन द्यायचं आणि लगेच माघारी यायचं. कुठं? ह्या सायकलमध्ये. तिकडं कुठं? तिकडं जायचं म्हणजे कुठं जायचं? ATC मध्ये. कुठं जायचं? पुढची स्टेप तीच आहे आपली.
समरीमध्ये काय सांगू आपण? समरी इक्वेशन ऑफ क्रेब सायकल, पायरुविक ऍसिड प्लस 4NAD प्लस 2H2O प्लस ADP प्लस फॉस्फेट. PI म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये काय काय मिळते तुम्हाला? 3 CO2 बाहेर पडते. एका पायरुविक ऍसिड पासून 4 काय तयार होत आहेत? 4 कसे काय सर? 3 ठिकाणीच म्हणले ती लिंक रिएक्शन. इथला सोडला का तुम्ही? पायरुवेट टू ऍसिडल कोच्या मध्ये झालं का नाही? ऑक्सिडेटिव्ह डिकार्ब हिथला पकडायचा, म्हणजे रिएक्शन ह्याचाच भाग समजायचा. पायरुविक ऍसिड पासून पकडतोय ना आपण. पायरुवेटचं ऍसिटिल तयार होताना तन्वी काय काय झालं? ओके, व्हेरी गुड. सगळ्याचं घसं कसं काय गेलं? लयच काय काय खाल्ले, काय तेलकट का थंडी? बरोबर, तुम्हाला भेटलोच नाही खूप दिवस झाले मी, सो आय डोंट नो रे अबाउट यू. अनुसूत तू बरं आहे का? बोल तरी, बोलल्यावर कळते मला लगेच. बरं आहे, ठीक आहे. घसा नाही गेलेला फक्त, बाकी ओके. माझे बास खाऊ खाऊ करायला लागलाय. मी काल जरा तेज कोल्हापुरी जास्त खाल्ली होती. परवा रात्री तेज कोल्हापुरी, काल बी तेज कोल्हापुरी. का तर काय माहित असं भारी आवडलं म्हणून 2 वेळा खाल्लं ते. रात्री फालुदा किती वाजता? 11 वाजता, विथ ड्रायफ्रूटची आईस्क्रीम. येते आता काय वाटलं घेऊन गेलो आणि खात बसलो, झोपलो. तर खाऊ खाऊ करतोय, पण माझा घसाचा विषय कसा आहे, लक्ष देत नाही मी. खराब झाला काय झाला बोलावं तर लागणार आहे. बोललं तर पोट पाणी, नाही बोलल्यावर काय? नुसतं जाऊन उभं राहिलो, कोण पैसे देणार आहे का? मग कुठे जावं तुम्ही? सगळीकडे तसं. हॅव टू डू हार्ड वर्क. तसं जसं आहे तसं स्वतःला सांगायचं, बरोबर का? खुद को बताना है आपको, यार जो करना है तो करना है. अगर जिद जीतने की हो तो घाव मायने नहीं रखते. बरोबर ना? क्या बोला मैंने? अगर जिद जीतने की हो तो घाव मायने नहीं रखते. लाइक दिस. जिंदगी एक जुल्म है, सॉरी, जिंदगी एक सजा है. जिंदगी एक सजा है और जुर्म क्या है पता नहीं. समझ में आ गया आपको? जिंदगी एक सजा है और जुल्म क्या है पता नहीं. इतने हिस्सों में बट गया हूं मैं, इतने हिस्सों में बट गया हूं मैं कि मेरे हिस्से में कुछ बचे ही नहीं. लाइक दिस. बरोबर ना? नीट करायचे घरचे स्वप्न, माझे स्वप्न. रणजित सरांना वाटते अजून काय काय आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, बरोबर का? होत असतं, बरोबर का? करावं तर लागणार आहे. पण अर्ध्यावर डाऊन नाही मोडणार सर, करणार सगळं. माझ्यात धमक आहे, मला माहिती आहे सर. हे स्वतःला सांगायचं, मला नाही सांगा. आरसे समोर उभं राहायचं, तर बघायचं, म्हणायचं हाय धमक आहे तुझ्यात. असं बोलताना हात तुझ्यात नाही म्हणायचं. ए डॉक्टर गौरी तुझ्यात धमक आहे म्हणायचं आरशात बघून. कळलं का? ए डॉक्टर मोनिका, समजतंय का? होऊ शकता डॉक्टर तुम्ही. ते टॉपर येतात, जे MBBS एम्सला लागतात, ते पण माणसं असतात की मशीन असतात. ते तुमच्यासारखं त्यांना बी मेंदू असतो. त्यांचा बी ते बऱ्यापैकी आपला 1400-1500 CC वाला आपला मेंदू आहे की नाही? सगळ्याचं सेमच आहे. मतलब हर एक को भगवान ने सेम सॉफ्टवेयर डाल के क्या किया है, यहाँ पे अपडेट करके भेजा है. तर सॉफ्टवेअर काम कसा करतोय? आता बघा, कुठल्याही लॅपटॉपमध्ये विंडोजच असतो, बरोबर का? पण कुणाच्या लॅपटॉपमधून प्रोग्राम तयार होतात, कुणाच्या लॅपटॉपमधून फक्त गेमच खेळल्या जातात. सॉफ्टवेअर सेम आहे. तुम्ही त्या सॉफ्टवेअरला कसा वापरताय, कशासाठी वापरताय, ह्याच्यावरनं तुमचं काय असणार आहे? आउटपुट असणार आहे. इनपुट तुम्ही काय देणार आहे? तुम्ही आता इनपुट काय देताय? सर अभ्यास करतोय, नीटचा अभ्यास करतोय, फिजिक्स केमिस्ट्री बायोचा अभ्यास करतोय. आउटपुट येईल ना, नीटमधून तुम्हाला चांगला स्कोर होईल, डॉक्टर होत चालतो. तर करावं लागेल ना, डेडिकेशन द्यावं लागेल, डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी, डिवोशन, दॅट इज हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क. करावं लागेल ना. नुसतं वाचत बसतो MCQ सोडवत नाही मी सर. त्याला हे काय अर्थ?
नाही. यू हॅव टू रीड NCERT, यू हॅव टू क्लॅरिफाय युअर कॉन्सेप्ट अँड देन यू शुड सॉल्व ॲज मेनी ॲज MCQ. बोर झाला का MCQ सोडवायचे, हवेत गेला का MCQ सोडवायचे. हवेत गेला म्हणजे काय, तुम्हाला असं वाटलं ना राव लय वाचून झाले मला सगळं येते सर, क्रेप सायकल पाठ आहे, क्रेप सायकलवरची MCQ सोडवायची. जिथे MCQ कमी पडतील ना मला मेसेज करायचं, सर MCQ पाठवा, मी आहे की. माझं कामच ते आहे, कळलं का. फक्त मी फुकट कोणाला काय पाठवत नाही, मला मागायला पाहिजे, रिक्वेस्ट करायला पाहिजे, व्हॅल्यू राहत नाही ना. मग मी तुम्हाला ठिकाणी MCQ पाठवतो, तुम्ही कोण सोडवत नाही, काहीच मजा नाही त्याला. मग ते माझं कष्टाचं आहेत ना. मला तुम्ही म्हणा सर पाहिजे लगेच टेलिग्रामला जावा, आहेच तुम्हाला माहितीच आहे, नीट बायोलॉजी बाय रणजित सर टेलिग्राम, त्याच्यावर तुम्हाला ठिकाणी MCQ आहेत. अजून ऍड करतो, पण तिथं मला ऍक्टिव्हिटी दिसत नाहीत कोणाची, कोण लाईक करत नाही, कोण काय पाठवत नाही, कोण बघतच नाही वाटते ते. जाऊ द्या, तुमची मर्जी, काही करा, पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिस MCQ प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला लक्षात ठेवता टॉपिक कळतो लय भारी. टॉपिक कळलं का नाही कशावरून ओळखायचं, MCQ. मास्तर शिकवते ते बरोबर आहे का नाही हे कशावरून ओळखायचं, PYQ. नुसते MCQ नाही, PYQ सोडवायची. PYQ मध्ये सरांनी शिकवलं सगळं येते ना, म्हणजे सरांचं योग्य 100% ट्रस्ट ठेवायचा आणि सुरू करायचा अभ्यास. NCERTचं बाहेर काय शिकवत नाही तुम्हाला, किती छान शिकू द्या, जोपर्यंत तुमचं माइंडमध्ये ते तुम्ही काय करत नाही, गोष्टी इनकल्केट करत नाही, तोपर्यंत देर इज अ नो रिझल्ट. वाटतं ना रिझल्ट येत नाही, याचा अर्थ तुम्ही स्वतः एफर्ट्स घेत नाही. इथं बसल्यावर ट्राय करायचं की मास्तरच्या सोबत माझी लिंक लागली पाहिजे, मास्तर जे बोलतंय ते माझ्या डोक्यात काय झालं पाहिजे, प्रोसेस झालं पाहिजे लगेच. येस ऑर नो. 3 ठिकाणी NADH तयार झाले, हा बरोबर आहे सर. आयसोसायट्रेट आणि अल्फा किटोच्या मध्ये एक झाले, अल्फा किटो आणि सक्सिनिल कोएन्झाइमच्या मध्ये एक झाले, आणि मॅलिक ऍसिड टू OAA ह्याच्या मध्ये एक झाले. म्हणजे 3 वेळा क्रेब सायकलमध्ये काय झालं, NADH. आणि 4 वेळा म्हणले ते वर एक झाले, कुठं, पायरुविक ऍसिड आणि ऍसिडिल कोएच्या मध्ये. तर तिथं एक ठिकाणी FADH2 पण तयार झाले, ते कुठं, सक्सिनेट टू फ्युमारेटच्या मध्ये, ह्याच्यानुसार मॅलेटच्या मध्ये काय तयार झाले, FADH2. तर 2 ठिकाणी CO2 बाहेर पडलाय, आयसोसायट्रेट आणि अल्फा किटोच्या मध्ये, आणि अल्फा किटो आणि सक्सिनिल कोएन्झाइमच्या मध्ये. पाठ पाहिजे, झालं ना पाठ. मग ऍसिडिल कोएन्झाइम आहे, OAA, सायट्रिक ऍसिड, आयसोसायट्रिक ऍसिड, अल्फा किटो, सक्सिनिल कोए, सक्सिनेट, मॅलेट, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, OAA. अरे ही अवघड वाटणार एक्झाम झाली की, क्रेब सायकल झाली की पाठ तुमची का नाही झाली, झाली का, ओके. सो 3 CO2, 4 NADH, 4 हायड्रोजन बाहेर पडले, FADH2 plus ATP. Thus a glucose is broken down to give a 6 CO2. ओव्हरऑल बघा आता, ग्लायकोलिसिस प्लस क्रेब सायकल, इथं कम्प्लीट ऑक्सिडेशन संपलं. त्यात काय काय मिळालं तुम्हाला, एका ग्लुकोज पासून किती CO2 बाहेर पडणार, 6. का, तुम्ही 6च घेतले होते ना, किती घेतले होते तुम्ही आत, एक ग्लुकोज बनवायला केल्विन सायकलमध्ये किती CO2 बनवले घेतले होते तुम्ही, 6. व्हेरी गुड. NADH टोटल किती तयार झाले, 8. कसं काय, ग्लायकोलिस, हां इकडचे 4, बरोबर का. ऐका, एका वेळेस 4 असे किती पायरुविक ऍसिड आहेत, 2. इथंच 8 झाले, कळलं तुम्हाला. हे बाळांनो, एका पायरुविक ऍसिडचे 4 NADH झाले. पायरुविक ऍसिड एका ग्लुकोज पासून किती तयार होत आहेत, सगळं काय होणार, डबल, बरोबर का. 8 NADH, 2 FADH आणि 2 ATP. इथे एकच झाले, हे बघा, 1 2 3 आणि इथला एक 4, हे एका पायरुविक ऍसिड पासून. तुम्हाला विचारलं फ्रॉम 1 पायरुविक ऍसिड, येते राज, फ्रॉम 1 pyruvic acid how much NADH2 and how much FADH2 and how much ATP. नीट बघा आता, इतिहासावरून मी ओळखलं की तुम्ही जर थोडं तुमच्या डोक्यात नाही येत आहे. बघा आता, इथं एक CO2, बरोबर, इथे एक CO2, इथे एक CO2,
म्हणजे आता मी फक्त एका पायरुविक ॲसिड्स काढतो. एक पायरुविक ॲसिड किती मिळालं तुम्हाला? 3 CO2 मिळाले. किती मिळाले? 3 CO2. ओके, 3 CO2. आता ते तुम्हाला काय मिळालं होता? कसला हे तर कसा काय विसरला घेतला हो रे? तर काय मिळाला होता? NaDH2. हा एक NaDH2, हा एक NaDH2, हा एक NaDH2, हा एक NaDH2. किती झाले? तीन काय मिळाले तुम्हाला? CO2 प्लस 4 काय मिळाले? NaDH2 प्लस FADH कुठे मिळाला? हवा इथं मिळाला, एकच मिळाला इथं. सिंगल FADH2. इथं काय मिळाला? एक ATP मिळाला. बरोबर. त्याला आपण काय म्हणलं परत? ATP. एक ATP मिळाला. हे कशाबद्दल बोलतोय मी? एका पायरुविक ऍसिड बद्दल. तो एका पायरुविक ऍसिड पासून काय काय मिळालं तुम्हाला? 3 CO2, 4 NaDH2, एक. आता मला सांगा, हा जो पायरुविक ऍसिड हा ग्लुकोजचा अर्धा भाग झाला. पूर्ण ग्लुकोज शब्द जर वापरला इथं बाळांनो, कुठला शब्द वापरला? इथं शब्द काय वापरला? इथं पायरुविक ऍसिड वापरला. इथं मी काय वापरला समजा? ग्लुकोज हा शब्द वापरला. लिहून घ्या वाटलं असतं किंवा दिला असेल तर मग इट्स ओके. ग्लुकोज पासून सगळं डबल होणार ना मग. किती CO2 होणार? आणि एका ग्लुकोज मध्ये 2 पायरुविक ऍसिड तयार होतात ना. 6 CO2 प्लस 8 NaDH2 प्लस 2 FADH2 प्लस 2 ATP. आलं का खालचं बघा इथलं? आलं का? फक्त क्रेब्स सायकल बद्दल बोलतोय ना आपण. हे ओव्हरऑल ग्लायकोलिसिस नाही ऍड होतं. हिथून पायरुविक ऍसिड पासून. ओव्हरऑल नाही. इथं जर ग्लायकोलिसिस ऍड करायचं म्हणलं तर मग बदलणार थोड्याशा गोष्टी. इट इज फॉर व्हॉट? एका ग्लुकोज. ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन टू गिव्ह 6 CO2, 8 NaDH2, 2 FADH2, 2 ATP. ओके, बोल की. NaDH2 लिहू शकता, H प्लस लिहू शकतात, चालतं, दोन्ही चालतंय. ते त्यांनी का लिहिले तसं ते त्याच्या मागचा रोल मला कधी कळला नाही बरं का. पण H2 लिहा किंवा NaDH प्लस तरी पण चालते. दोन्हीचं मिनिंग काय? 2 H आहेत तिथं. ओके, थोडंसं बघा, मी आलोच, हे पाणी पिऊन आलो. वेगवेगळे त्याचं ह्याचं काय संबंध? हे टोटली डिफरंट आहे. हे बघा, हे आले बघा पूर्ण. लास्टला तुम्ही लिहा मग. ये है हमारा बड़ा वाला क्रेब सायकल. आता बघून तुमचं डोकं नाही फिरायला पाहिजे का? फिरते. एसी पाहिजेच मला तर. गरम होतं. तुम्हाला होतं गरम? बघा देत. हां, हे सी साखोटे का आलं सर? हे एक तुम्हाला मी, मला त्या सुरुवातीला माझी बाकी पाठ आहे. मी जशी ग्लायकोलिसिस पाठ केली तशी. अजून मी काय ऍड होते बघा? सक्सिनेट, फ्युमारेट, मेंढा, ही बरोबर आहे. येस. बाकी फक्त काय ऍड झाले? सी सायकोनेट. म्हणजे बघा, सायट्रेट, सी सायकोनेटेज, आयसोसायट्रेट, अल्फा किटो सक्सिनिल कोएन्झाइम, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, OAA. झालं का पाठ? बोल आहे की नाही? तुम्ही आयसोसायट्रेट नका करू पाठ, सोडा. हां, काय म्हणला? पुढे डी का? हा, डी सोडा, तिचं काय नाही. आयसोसायट्रेट लक्षात ठेवा. ही प्रॉपर नाव आहेत रे त्याची. ओके, तर बघा, पहिला कोण? सायट्रेट. देन सी सायकोनेट बी सोडा, हे बी नका सोडा. हां, आयसोसायट्रेट, सायट्रेट, आयसोसायट्रेट, अल्फा किटो, फ्युमारेट, ऑक्झॅलो. ओके, तुम्हाला आवाज आला नसेल. 3 ठिकाणी काय होते? NaDH तयार झालेला आहे. ओके, तो घरी तुम्ही सायकल ही व्हिडिओ पॉज करून
काय करायचे, काढायचे. ठीक आहे. परत CO2 पण सेम, इथे एक CO2 आहे आणि इथे एक CO2 आणि वर कुठला आहे बा, इथे एक CO2 आहे का इथं, कळलं, वर एक CO2 आहे. पूर्ण सगळ्या रिएक्शन आहेत बघा इथं. देन आपला FeDH2 कुठे झाला तयार बाळांनो, हे बघा इथं फ्युमारेट आणि तिला येतं खाली दिलं का, लक्षात ठेवा इथं, हां डिहायड्रोजिनेज म्हणले इथं FADH2, एक लक्षात ठेवा इथं. हे झाला एक FADH2 आणि एक इथं आणि इथं एक NADH2 आहे का इथं, हा एक आणि हे 3, हे झाले 4 बरोबर. आणि इथं आपला हे बघा हा GT आहे का, सक्सिनेट आणि ह्याच्यामध्ये एक. ओके क्लिअर आहे. तर फायनल आपल्याला पूर्ण ग्लुकोज ज्यावेळेस क्रेब सायकलमधून काय झाला, ब्रेकडाऊन झाला, कम्प्लीट ऑक्सिडेशन झालं, तुम्हाला 6 CO2 प्लस 8 NADH2 प्लस 2 FADH2 प्लस 2 ATP. ओके, कुठं होते, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सिक्वेन्स लक्षात ठेवा, 2 ठिकाणी सॉरी 3 ठिकाणी ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. म्हणजे काय, NADH2 प्लस CO2 दोन दोन तयार झालं का, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. आणि फक्त FADH2 आणि NADH2 म्हणलं का, इथं फक्त काय लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन. इथं पण काय होते, फक्त ऑक्सिडेशन म्हणलं तर इथं होते सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, ऑक्झॅल सक्सिनेट मध्ये फक्त ऑक्सिडेशन. ओके, क्रेब सायकल समजले का, अवघड वाटते, खरं सांगा सगळे, खरं सांगा. आज गेल्यावर घरी गेल्यावर छान एकदा वाचून काढायचे, पेजवर लिहून काढायचे, चिटकवायचे समोर. ओके, विथ ऑल ही सगळ्या इन्क्लूड करायचं, हे नका इन्क्लूड करू, बाकीचं इन्क्लूड करा सगळं, बाकी सगळं सेम टू सेम इन्क्लूड करायचे. चालते का, उद्या मग मला दाखवचाल का, हां की कसं काढलंय काय वगैरे, चालते. आणि एनसेड मधनं पार्ट करा. पुढे किती राहिले बघा बरं. ओके, ते ॲक्च्युली रिड्यूस आहे मला वाटते, ते आहे ते असेल तर असेल, ठीक आहे, ते सोपं आहे. उद्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, म्हणजे ह्या 4 FADH2 आणि NADH2 काय होते हे तुम्हाला उद्या शिकवतो. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ बघत राहा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू.